वेलकम टू लर्निंग स्पेस. तर मित्रांनो, आता आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री चा बेसिक भाग बघणार आहोत. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री का हे आपण बघितलंय वर्गामध्ये. हा पॉइंट आहे, हा इथे जो मी पॉइंट दाखवलो ए. आता ह्या एका पेज मध्ये, समजा हा पेज आहे, ह्या पेज मध्ये जर तुम्हाला याचं निश्चित लोकेशन दाखवायचं असेल तर ते शक्य होत नाही. डेफिनेट लोकेशन कुणी म्हणाल की सर लेफ्ट बॉटम मध्ये आहे हा पॉइंट. लेफ्ट बॉटम मध्ये म्हटलं तर लेफ्ट बॉटम मध्ये हा सुद्धा पॉइंट होतो, हा सुद्धा पॉइंट होतो, हा सुद्धा पॉइंट होतो. मग आपण काय केलं यावर, आपण काय करतो, एका पेज मध्ये एक उभी रेष, एक आडवी रेष अशी आपण ड्रॉ करतो आणि ह्या दोन रेषांच्या संदर्भाने, रेफरन्सने आपण त्या पॉइंटचं स्थान निश्चिती करतो. ही जी उभी रेष आहे तिला आपण वाय ऍक्सिस म्हणतो आणि जी आडवी आहे तिला एक्स ऍक्सिस म्हणतो. हे आपल्याला माहितच आहे, आपण बघितलंय वर्गामध्ये. सो चला, ही संकल्पना सांगणारा व्यक्ती आहे, मी या तत्ववेत्याचा फार चाहता आहे, रेने देकार त्याचं नाव आहे, रेने देकार. सायकोलॉजीमध्ये, फिलॉसॉफीमध्ये प्रचंड काम आहे या व्यक्तीचं. सायकोलॉजीमध्ये शिकत असताना माइंड बॉडी कनेक्शन बद्दल यांनी बोललंय आणि यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, कोजितो अर्गो सम. म्हणजेच काय, आय थिंक देअर फोर आय एम. तर अशा महान रेने देकार्तने ग्राफची किंवा आपल्या एक्स वाय प्लेनची संकल्पना मांडली आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे जनक आपण यांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज मी लेक्चर रेकॉर्ड करतोय तर 27 मार्च आहे आणि योगायोग बघा, येत्या 31 मार्चला यांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करून हा लेक्चर सुरू करूयात. चलो, लेट्स गो अहेड. तर आपण आता बघितलं की रेने देकार्त यांनी काय केलंय, आपल्या एक्स वाय प्लेनची संकल्पना मांडली. देकात देकात तर याच्यातला जो हा भाग आहे, याच्यावरून कार्टेशियन सिस्टम, ग्राफला आपण कार्टेशियन सिस्टम म्हणतो किंवा कार्टेशियन प्लेन म्हणतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. ओके, चलो आता बघूयात आपण ह्या एक्स वाय प्लेनच्या संदर्भात आपल्याला एखाद्या पॉइंटची स्थान निश्चिती करायची तर आपण कसं करतो बघा. समजा इथे एक पॉइंट आहे, तर मी काय करतो इथे की एक्स ऍक्सिसच्या रेफरन्सने याचं लोकेशन कुठे आणि वायच्या संदर्भात कुठे हे मला सांगता येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही बिंदूचं निश्चित, समजा या बिंदूचं नाव ए आहे, तर मला दोन कोऑर्डिनेट्स लागतात. एक कोऑर्डिनेट असतो एक्स, दुसरा आहे वाय. तर आता एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काय असतं बघू आपण. आपण वर्गात बघितलंय, कोऑर्डिनेट म्हटलं की दोन प्रश्न आपल्याला पडायला हवेत, की कोणतं ऍक्सिस आणि कोणतं डिस्टन्स. बघूयात चला बाळांनो. आता आपण समजा मला एक्स कोऑर्डिनेट काढायचंय, एक्स कोऑर्डिनेट, तर मला ऍक्सिस कोणता घ्यावा लागतो, वाय ऍक्सिस. आणि डिस्टन्स कोणता आहे, डिस्टन्स घ्यावा लागतंय परपेंडिक्युलर. आणि वाय कोऑर्डिनेट काढायचंय तर मला एक्स ऍक्सिस सोबत असलेलं त्या बिंदूचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागतं. तर चला बघूयात आता आपण इथे फास्ट. आता हा जो बिंदू आहे ए एक्स, याचं एक्स वाय मला कोऑर्डिनेट्स बघायचे आहेत. तर मी काय करणार, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, वाय ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर चला मी इथे काय करतो, एक परपेंडिक्युलर सध्या काढून घेतो तात्पुरतं, इथून असं आहे. आता हा जो परपेंडिक्युलर काढला ग्रीन रेषाने, तर याची लांबी मी काय करतो, याला बरोबर खाली घेऊन जातो. इथे याची लांबी इथं बघितलं तर किती होते, 3 युनिट भरते. म्हणजे याचं एक्स कोऑर्डिनेट किती आहे, एक्स कोऑर्डिनेट आहे 3. आता वाय कोऑर्डिनेट शोधायचा आहे. वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय, ह्या ए बिंदूचं एक्स ऍक्सिस पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. चला मी इथे एक परपेंडिक्युलर काढतो इथून एक्स ऍक्सिसवर. हा मी रफली काढलाय हा इथे, चला बघा हा. आणि ह्याचं मी काय करतोय, इथे जाऊन चेक करतोय, तर इथे युनिट किती आहे, 3 युनिट आहे. तर याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 3,3. ओके, मी अजून एक बिंदू इथे काढतो आणि बघूयात आपण परत एकदा.
हा इथे एक बिंदू आहे, याचं नाव आपण बी घेऊयात. आता यायचं मला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स काढायचं. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? एक्स कोऑर्डिनेट म्हणजे वाय ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे डिस्टन्स मी खाली जर बघितलं इथपर्यंत तर हे 3 आहे. तर याचा एक्स कोऑर्डिनेट किती झाला? 3. वाय कोऑर्डिनेट शोधायचं आहे मला. मी काय करणार इथून? वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय? त्या बिंदूचं एक्स ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? 5 युनिट. तर याचे कोऑर्डिनेट झाले 3,5. ऑलराईट. तर चला पुढे आपण बघूयात आता. आता देकार्तने सांगितल्याप्रमाणे आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असं ड्रॉ केलं तर ह्या पेजचे आपल्या ह्या पेजचे 4 भाग होत आहेत. तर ह्या भागांना आपण म्हणतो क्वाड्रंट्स. काय? क्वाड्रंट्स. क्वाड्रंट्स. ते 4 क्वाड्रंट्स होतात आणि ह्यांना नंबरिंग करताना आपण अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण करतो. तर चला, हा आपला आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा आहे सेकंड क्वाड्रंट, हा असतो थर्ड क्वाड्रंट, हा असतो फोर्थ क्वाड्रंट. आता बघा, कोणताही पॉइंटचा आपल्याला कोऑर्डिनेट सांगताना आपल्याला दोन आपण कोऑर्डिनेट सांगतो. तर पहिला नेहमी एक्स असतो आणि दुसरा नेहमी वाय असतो. तर आता बघा इथे कोऑर्डिनेट्स मध्ये, ह्या क्वाड्रंट्स मध्ये कोऑर्डिनेट सोबत काय होतं? तर बघा, दोन्ही कोऑर्डिनेट्स हे प्लस असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट हा मायनस असतो तर वाय कोऑर्डिनेट हा प्लस असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हे मायनस मायनस असतात. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट हा प्लस असतो आणि वाय कोऑर्डिनेट हा मायनस असतो. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की मी नंबरिंग नाव नेमिंग करताना इथे एक्स ऍक्सिसच्या ह्या बाजूला एक्स म्हटलंय आणि इकडे एक्स डॅश म्हटलंय. एक्स डॅश, इथे वाय म्हटलंय वर आणि खाली वाय डॅश. तर याचा एक छोटासा ठोकताळा असा होता आपला की उजव्या बाजूचा एक्स पॉझिटिव्ह असणार, डाव्या बाजूचा एक्स डॅश हे निगेटिव्ह असणार, वरची वाय ऍक्सिसची वरची बाजू ही प्लस आणि वाय डॅश साहजिक निगेटिव्ह असणार. आपण वर्गामध्ये बघितलं होतं तेव्हा काही टेबल्स आपण बनवले होते. वेट, मी ते टेबल तुम्हाला लगेच दाखवतो. आय थिंक आय हॅव द टेबल हिअर. तर मित्रांनो, आपण वर्गात ही 4 जणांची एक ग्रुप ऍक्टिव्हिटी केली आणि 4 आपण हे टेबल्स बनवले होते आणि याचे प्रत्येक टेबलमध्ये 8 पॉइंट्स आहेत, ते आपण ड्रॉ केले होते. चला पहिल्या टेबलचे पॉइंट्स बघूयात. तर पहिल्या टेबलमध्ये बघा, हे 8 पॉइंट्स होते. ए, आय, क्यू, ए, बी, बी, आर, जे, बी, हे आपले 8 पॉइंट्स होते. हे ड्रॉ केलेत आपण. तर हे 8ही पॉइंट प्लॉट केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते राजांनो, की हे सगळे पॉइंट्स कसे आहेत हे बघा. जर व्यवस्थित तुम्ही बघितलंय तर याच्यातून मला एक सरळ रेषा ड्रॉ करता येणार आहे. ओके. जर असं असेल तर मला ह्या पॉइंट्सना काय म्हणता येईल? कोलिनियर पॉइंट्स. ओके. सो हे 8ही पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. तर चला, आता ही जी लाईन मी ड्रॉ केली, ह्या 8ही पॉइंट्स मधून जाणारी यल, ही लाईन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे हो मला सांगता येईल? एक्स ऍक्सिसला का वाय ऍक्सिसला? व्हेरी गुड. सो दिस लाईन यल इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता मला काय करायचं, मला आता व्यवस्थित बघून सांगा. आपण वर्गात हे डिस्कस केलंय. ह्या 8ही कोलिनियर पॉइंट्सचे कोणते कोऑर्डिनेट सेम आहेत हो? वाय कोऑर्डिनेट. हे सगळ्यांचे वाय कोऑर्डिनेट किती आहेत? 10 आहेत. तर काय म्हणता येईल? एका रेषेवरचे सगळे बिंदू जे आहेत, एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी जी लाईन आहे ही यल, याच्यावरचे सगळ्या पॉइंट्सचे कोणते कोऑर्डिनेट सेम आहेत? वाय कोऑर्डिनेट. Therefore, इक्वेशन ऑफ लाईन यल काय होईल बघा. इक्वेशन ऑफ लाईन यल इज इक्वल टू वाय इक्वल्स टू 10. शक्यतो जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असते
तिचं इक्वेशन असतं y इक्वल्स टू बी किंवा ए, आणि बी काय असतंय, रिअल नंबर. ओके, चला आपण सेकंड टेबल मधलं कंटेंट बघूयात. सेकंड टेबल मध्ये सुद्धा हे 8 पॉइंट्स होते बघा. हे आपण बघितलं तर हे 8ही पॉइंट सुद्धा व्यवस्थित काय होते हो, हे 8ही पॉइंट्स कोलिनियर होते. आणि ह्याच्यातून जर आपण लाईन बनवली यम लाईन, लाईन यम, तर ही लाईन यम, मीला नाव दिलं यम, ही पॅरलल कशाला आहे हो, एक्स ऍक्सिस. जर ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर याचं वाय कोऑर्डिनेट कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या पॉइंटचं सेम असलं पाहिजे. बघूयात आपण आहेत का तसं. इथे बघा सीचं वाय कोऑर्डिनेट -8 आहे, एलचं -8 आहे, इथे -8 आहे, इथे -8 आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या रेषेवरील, लाईनवरील सगळ्या बिंदूंचं वाय कोऑर्डिनेट हे कसं असतं, सारखं असतं. आणि देअरफोर ह्या लाईन यमचं इक्वेशन, इक्वेशन ऑफ लाईन यम आपण बघूयात काय येत आहे. y इक्वल्स टू, आता काय कोऑर्डिनेट सेम याचं, -8, हे झालं याचं y इक्वल्स टू -8, इक्वेशन ऑफ लाईन यम. तिसरा टेबल जो होता आपण वर्गात दिलं होतं, ग्रुप ऍक्टिव्हिटी केली होती, तर तिसरं बघा, हे 8 पॉइंट्स मिळत आहेत आपल्याला. आणि हे नो सरप्राईज, मी स्ट्रॅटेजी केली ते तुम्हाला पॉइंट्स दिले होते. तर हे सगळे 9च्या 9 पॉइंट कसे आहेत बघा, हे सगळे पॉइंट्स कोलिनियर आहेत, कोलिनियर आहेत, बरोबर, एक रेषीय आहेत. आणि ही जी रेषा आहे याला मी नाव देतो लाईन यन, नाव देतो याला लाईन यन. ही लाईन यन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे हो, ही परपेंडिक्युलर आहे एक्स ऍक्सिसला आणि पॅरलल आहे वाय ऍक्सिसला. सो इथं लिहितो मी लाईन यन पॅरलल वाय ऍक्सिस. जसं आपण म्हटलं होतं की जर एखादी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर त्याचे वाय कोऑर्डिनेट्स हे सेम होते. आता इथे बघूयात, हे सगळे बिंदू जे आहेत वाय ऍक्सिसला जी पॅरलल लाईन एन आहे त्याच्यावरचे पॉइंट्स, ह्यांचे बघा एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट हे सेम आहेत. जी रेषा वाय ऍक्सिसला पॅरलल असते, लाईन पॅरलल असते वाय ऍक्सिसला, तिचं इक्वेशन असतं बघा काय, एक्स इक्वल्स टू ए अँड ए बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. बघूयात आता इथे लाईन एलचं. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन एन काय होईल बघा, एक्स इक्वल्स टू, आता इथे बघा सगळ्यांचे एक्स कोऑर्डिनेट काय आहेत, 7. सो एक्स इक्वल्स टू 7 हे याचं इक्वेशन आहे. तर चला आता फायनल आपण टेबलकडे वळूयात. फायनल टेबलमध्ये हे पॉइंट्स होते आपले, हे 8 पॉइंट्स. आणि नो सरप्राईज अगेन, ऑल दिस 8 पॉइंट्स आर कोलिनियर. आणि याच्यातून मी एक रेष ड्रॉ करतो, लाईन ड्रॉ करतो इथे बघा, एक रेष ड्रॉ करतोय. तर ही जी लाईन आहे, एकदा ड्रॉ करतोय पुन्हा एकदा, ही जी लाईन आहे याचं नाव आपण देऊयात लाईन ए. सो लाईन ए, सो लाईन ए इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. आणि आपण हे सगळ्या 8 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स बघूयात. बघा ह्याचा एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, ह्या सगळ्या एकरेषीय, सगळ्या हा 8 बिंदूंचं एक्स ऍक्सिस, एक्स कोऑर्डिनेट कसं आहे, सेम आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन ए काय होईल, एक्स इक्वल्स टू -7. सो दॅट्स इट. मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की काय होत राहतं. रिलेशन एक लक्षात आलं पाहिजे, कोऑर्डिनेट आणि ऍक्सिस यांच्यातलं रिलेशन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आपण कोऑर्डिनेट एक्स वालं घेतलं, कोऑर्डिनेट एक्स वालं घेतलं तर ऍक्सिस वाय वालं घ्यायचंय, आणि कोऑर्डिनेट वाय घेतलं तर ऍक्सिस एक्स घ्यायचंय. हे आपण वर्गात डिस्कस केलं होतं. आय होप यू अंडरस्टूड इट. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय बाय. टेक केअर.